श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वंदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणं रहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्ताग्निरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमुंडलोधर कट्टांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावता धारक पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषनयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची. तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपत्तींचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमाजनी गाव याचे योजिले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कविला गी अभय देती वरद हस्त करोनी. आता नमू साधु वृंद ज्यांसी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातीही डोलविती मान. तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडलेले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसादा कारणे. आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोद प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जय भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशीचा आदर तयाचा केला की. त्याच सभे एक पारशी आला होता दर्शनासी. तेण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी. दोघांची बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण.
पाहोनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र. हजारो हजार नगरे आम्ही देखली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटका प्रति. जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरवून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमुले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथुनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तेपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शने येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांशी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसो द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरणी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवेकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामींची जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग याक दीक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला भोवसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक अधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादेवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमादी पसरली मात. नृपांशी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता असे एकोणी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंतली रायांची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती गेली पळून दुरी चरणी भक्ती जडिली तै. सकळ सभा आनंदली समस्त पावले वंदली. षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसो तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय.